गाडीवर आले की विकासच्या आले काय दादाच्या आले काय अतुल म्हणाला आता थोडीशी अतुल दोघी दोघी आले पाण्याची जास्त तार आहे ना वाऱ्यामध्ये जी बाग पडलेली आहे गोकुळ ढगे यांची, काल मी साहेबाला फोन केला रात्री की साहेब असं असं वारकामध्ये झालंय. तर साहेबांनी मला लगेच सांगितलं तिथं जा, की तिथं त्यांना फुलाची पाकळी आपलं कर्तव्य आहे म्हणून 1-1.5 लाख रुपये साहेबांनी मदत केली. आणि त्यांना साहेबांनी असं सांगितलं की खचून जाऊ नका, ही 1.5 लाख रुपये देतो, यात जरी नाही बागलं तर मी पुन्हा 10 तारखेला येणार आहे, त्या टायमाला येईन, होत्या तेवढी मदत तुम्हाला आणि करू, एवढं साहेबांनी सांगितलं. ठीक बद्दल काय दिलं असं मिळालं? 2 दिवसापूर्वी झालेल्या वादळामुळे आमची बाग पूर्ण भुईसपाट झाली होती आणि 2 दिवसापासून प्रशासनाची माणसं परवा येऊन गेली, पण काय त्यांनी पंचनामा केलेला आहे, पण काय आम्हाला मेसेज आला नाही वापस की पुढं प्रोसेस झाली नाही झाली. पण आज आमच्या गावचे सभापती विशाल बाबू यांनी वरी सावंत साहेबांना 2-3 दिवसापासून संपर्क करत होते. त्यांनी त्यांच्यामार्फत सावंत साहेबाला ही सगळी परिस्थिती दाखवली, इथली सत्य काय आहे ती, जे चॅनल बेंड झाले, झाडं पडलेले, तर प्रचंड नुकसान झालेले. ते सावंत साहेबांनी आता प्रत्यक्ष व्हिडिओ कॉल करून बागेची पाहणी केली आणि डायरेक्ट थेट आम्हाला चेकच्या मार्फत जी काही आर्थिक मदत केली ती आमच्या एकदम म्हणजे आमच्या आजच्या सध्याच्या मितीला थेट मदत करून आमच्या कुटुंबाला मोठा आधार दिला आहे त्यांनी. त्याच्याबद्दल त्यांचं म्हणावं तेवढं आभार कमीच आहेत शब्दात तरी, कारण असं थेट मदत करणारा नेता म्हणजे भरपूर कमी आहेत माझ्या तरी माहितीप्रमाणे. कारण बाकी लोक येतात, फोटो काढतात, जातात, पण थेट मदत कोणाकडून होत नाही. पण ज्या प्रकारे सावंत साहेब आमच्या कुटुंबाच्या दुःखाच्या वेळी पाठीशी उभारले, हे आयुष्यभर आम्ही त्यांचं ऋण विसरणार नाही. ठीक.